आपल्या समाजामध्ये तेवढी मोकळीक नाही आहे मुलींना की स्वतःची लैंगिकता ठरवतील, स्वीकारतील आणि मांडतील. काही जणांनी असं पण विचारलं की तू आहेस का अशी, म्हणजे तुझं अशा पद्धतीचं नातं आहे का कोणाशी. कुठल्याही मुलाची जन्मताच लैंगिकता ठरत नाही. घरातल्या पुरुषांकडून टॉर्चर होतं आहे किंवा दबावात किंवा कडक शिस्तीत वगैरे ठेवलं जातं त्यांना. तर महिला फार कमी स्वतःचा स्वीकार करतात अशा भावनांच्या संदर्भात. दुसऱ्या स्त्रीकडून जर आपल्याला तशा पद्धतीचं काहीतरी सहवास मिळतोय, माया मिळते, तर मग त्या ओढीचं रूपांतर प्रेमात किंवा लैंगिक आकर्षणात होत असतं. पण समोरच्या व्यक्तीबद्दल वाटतंय तर त्या व्यक्तीला फोर्स केला जातो ह्या रिलेशनसाठी. त्यामध्ये पण त्या दोन जावांचं असं रिलेशन दाखवलेलं आहे. स्त्रीवरती इतकी मोठी जबाबदारी देऊन ठेवली आहे, संस्कृती सांभाळायची आणि कुटुंब सांभाळायचं. नमस्कार. न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलवर लेखक संवाद भाग 3 यामध्ये मी पूनम माहिरे तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजच्या भागात आपण नव्याने प्रकाशित झालेल्या द लेस्बियन या पुस्तकाच्या लेखिका शुभांगी दळवी मॅडम यांच्याशी संवाद साधणार आहोत. शुभांगी मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. शुभांगी मॅडम या मूळच्या सातारच्या आहेत. थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. शुभांगी मॅडम ह्या मूळच्या साताऱ्याच्या आहेत. डिप्लोमा इन लेबर लॉ यामध्ये त्यांचं शिक्षण झालं आहे. त्यात सायकोलॉजीमध्ये त्यांनी BA केलेलं आहे. त्याचबरोबर सध्या त्या BA LLBचं प्रशिक्षण घेत आहेत. आणि मला सांगायला आवडेल की शुभांगी मॅडम यांना विविध 5 राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानितसुद्धा केलेलं आहे. मॅम, तुमचे खूप खूप स्वागत इथे. आणि आपण नक्कीच आपल्या विषयाकडे, पुस्तकाकडे येणारच आहोत. पण त्यापूर्वी तुमचा जो लेखन प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल. लेखन प्रवास म्हटलं तर लहानपणापासून वाचनाची आवड, आईवडिलांची वाचनाची आवड माझ्यामध्ये उतरत गेलेली आहे. लहान असताना वाचनालयाचं अकाउंट काढून दिलेलं होतं वडिलांनी, तर ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती तेव्हा. आणि वडिलांची ओळख तिथं असल्यामुळं मला हवं ते पुस्तक घेता यायचं, स्वतः जाऊन आत शोधून मला आणता यायचं पुस्तक. तर भावंडांमध्ये मला ते एक मोठं अभिमानाची गोष्ट असायची की मला हवं ते मिळतं पुस्तक तिथं म्हणून. अशी वाचनाची आवड वाढत गेलेली. आणि 11वीमध्ये असताना मी कविता लिहायला लागले, पण लग्न झाल्यानंतर ते थोडंसं मागं पडलं. नंतर जेव्हा माझी मुलगी शाळेला जायला लागली तेव्हा तिच्यासाठी निबंध तयार करायला किंवा भाषणं तयार करायला मी तिला मदत करायचे. त्यानिमित्तानं परत वाचन सुरू झालं माझं वेगवेगळ्या विषयांचं. आणि तिच्यासाठी एक पात्री प्रयोग किंवा छोटी नाटुकलीच्या गॅदरिंगसाठी वगैरे असं मी लिहून द्यायचे. तर त्यामुळं मी परत एकदा ह्या प्रवाहात आले आणि आता लिहिते आहे. आनंदी म्हणून कादंबरी 2020ला माझी प्रकाशित झाली. आणि त्याच्यानंतर आत्ता 2 महिन्यापूर्वी प्रियदर्शिनी म्हणून चरित्र कार्यलेखनाचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. आणि आता द लेस्बियन येते. ओके. आणि खरं तर लेस्बियन आपण म्हणतो, पण ज्या वेळेला तुम्ही हा विषय पुस्तकाच्या स्वरूपात किंवा कादंबरीच्या स्वरूपात मांडण्याचा विचार केला त्यावेळेला तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या काही प्रतिक्रिया म्हणजे कशा होत्या तुमच्या? त्या दोन्ही प्रकारच्या होत्या प्रतिक्रिया. काही मैत्रिणींनी म्हणजे माघारी टिंगल केली असेल माहिती नाही, गॉसिपिंग करणं असतंच बायकांचं. पण अगदी प्रत्यक्षात सुद्धा काही जणींनी सांगितलं की कशाला लिहायचं आहे तुला, हाच विषय का हवा आहे आणि का असं काहीतरी लिहायचं आहे, आणि जर इतके सगळे विषय आहेत तर मग हे का निवडतीयेस म्हणून. किंवा मग काही जणांनी असं पण विचारलं की तू आहेस का अशी, म्हणजे तुझं अशा पद्धतीचं नातं आहे का कोणाशी म्हणून तुला हे लिहायचं आहे का असं. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. जेव्हा माझ्या मुलीशी चर्चा व्हायची, मी लिहायला सुरू केलेलंच होतं, म्हणजे मी काही कोणाच्या प्रतिक्रिया आल्या म्हणून थांबले नव्हते, लिहितच होते मी. जेव्हा मुलीशी बोलायचे मी तेव्हा तिला तो माझ्यापेक्षा जास्त विषय माहिती होता. आताच्या मुलांना माहिती असतं बरंच. तर तिनं जास्त हे केलं, सपोर्ट केला की नाही आई लिहू शकतेस तू, आणि काही म्हणजे अयोग्य असं काही नाही आहे ह्याच्यामध्ये आणि काही हरकत नाही लिहायला.
तर सुरू होतंच माझं लिखाण त्या पद्धतीनं. नक्कीच, कारण खरं तर हा विषय तसं बघितलं तर खूप नाजूक आहे आणि सहसा कोणी या विषयावर बोलण्याचं धाडस करत नाही आणि ते तुम्ही केलं आहे. आणि खरं तर मला म्हणजे हे विचारायला आवडेल की पुस्तक किंवा कादंबरी म्हटलं की दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्यामध्ये एक तर त्याचं शीर्षक आणि त्याचं मुखपृष्ठ. तर मग याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुखपृष्ठाचं म्हटलं तर माझ्या मनामध्ये जेव्हा मी लिहित होते तेव्हाच असं माझ्या मनामध्ये होतं की मुखपृष्ठ अशा पद्धतीनं करायला पाहिजे की त्याचा मी लिहिते आहे त्या विषयाचा तो विषय आणि माझ्या लेखनातला आशय सगळा, तर ह्या दोन्हीची सांगड मुखपृष्ठामध्ये त्या चित्रामध्ये यायला पाहिजे. कुठंही ते अश्लीलतेकडं जाणारं असं नाही व्हायला पाहिजे. तर ही अपेक्षा होतीच माझी सुरुवातीला. आणि योगायोगानं न्यू इराचंच विहिरीची मुलगी प्रकाशित झालं पुस्तक आणि त्याच्या मुखपृष्ठ त्याचं केलेले मानसी सागर आहेत. तर त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी खूप सुंदर असं मुखपृष्ठ मला करून दिलं. मला जे जे बदल हवे आहेत किंवा माझ्या ज्या अपेक्षा आहेत मी जे त्यांना सुचवत होते किंवा त्यांच्याकडून मागत होते तर त्या पद्धतीनं त्यांनी करून दिलं आहे. असं आता पुस्तक आल्यापासून सगळ्यात पहिली रिॲक्शन सगळ्या लोकांची हीच आहे की मुखपृष्ठ खूप सुंदर झालं आहे म्हणून. खरंच खूप सुंदर आहे ते. आणि शीर्षकाच्या बाबतीत म्हटलं तर मी आणि अमृता थांदळे मॅडम आम्ही दोघी खूप डिस्कस करत होतो. देवा झिंजाड सर आहेत, आम्ही तिघांनी डिस्कस करत होतो त्यावेळेला आणि त्यावेळी आम्हाला अमृता मॅडमनी सुचवलेलं हे शीर्षक आहे ते. आपण म्हणजे समलैंगिक आहोत हे त्या महिलेला कधी कळतं किंवा ते बालपणापासून असतं की तिला म्हणजे काही विशिष्ट काळानंतर ते कळतं? आता शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार तर असं म्हटलं म्हणजे लिहिलेलं वाचनात आलं आहे माझ्या की कुठल्याही मुलाची जन्मताच लैंगिकता ठरत नाही. ती लैंगिकता जेव्हा 8 ते 12 वर्षाचा मुलाचा वाढीचा काळ असतो त्या टप्प्यावरती आल्यानंतर मुलाची लैंगिकता नक्की होत असते. तर त्याच्यामध्ये कुटुंबातलं वातावरण येतं, कशा पद्धतीचं वातावरण आहे, कुटुंबातल्या स्त्रियांशी जास्त निगडीत आहे ते बालक की पुरुषांशी जास्त निगडीत आहे, किंवा त्या बालकाला कशा पद्धतीचं वागणूक दिली जाते त्या कुटुंबातून किंवा आसपासच्या लोकांकडून, समाजाकडून, या गोष्टींचा पण प्रभाव पडत असतो त्या बालकाची लैंगिकता ठरण्यासाठी. आणि लेस्बियन संबंधांचा विचार जर करायचा म्हटलं तर जन्मताच तर असतेच, म्हणजे लैंगिक फरक हा म्हणजे शारीरिक वाढ वेगळ्या पद्धतीनं होत असते आणि मानसिक वाढ वेगळ्या पद्धतीनं होत असते ह्या लैंगिक फरकाच्या बाबतीत. तर ज्या वेळेला काही मुलींना बघा अजाणत्या वयातच लैंगिक अत्याचार होतात त्या मुलींवर, किंवा घरातल्या पुरुषांकडून टॉर्चर होतं आहे किंवा दबावात किंवा कडक शिस्तीत वगैरे ठेवलं जातं त्यांना, तर अशा मुलींमध्ये पण पुरुषांबद्दल खूप सारी तिरस्काराची भावना तयार होत असते, हळूहळू होते. आणि आपल्या समाजामध्ये तेवढी मोकळीक नाही आहे मुलींना की स्वतःची लैंगिकता ठरवतील, स्वीकारतील आणि मांडतील समाजापुढं. तर त्यामुळं थोडंसं दबून राहतात मुली. पण शक्यतो आपल्याकडं तरी, आपल्या समाजात तरी आत्ता असं स्वतः समोर येऊन लैंगिकता स्वीकारणाऱ्या महिला फार कमी आहेत, फार म्हणजे अगदीच नगण्य आहेत असं म्हणता येईल. हा साहित्य प्रकार आणि निवडण्यामागे काही हेतू होता का तुमचा? हा विषय निवडण्यामागे हेतू सांगते पहिल्यांदा की आम्ही LGBTQ संदर्भात जो अभ्यास गेली 4 वर्ष मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही अभ्यास करतोय, तर त्या अभ्यासात असं दिसून आलं की महिला फार कमी स्वतःचा स्वीकार करतात अशा भावनांच्या संदर्भात. तर असं कुठंतरी वाटायला लागलं की आपण ह्या बाबतीत थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न केला तर, कारण सध्या माझ्याकडं लिखाण करणं हे एक माध्यम आहे की ज्याच्या माध्यमातून मी काहीतरी सांगू इच्छिते लोकांना. तर त्यासाठी मी हा विषय निवडला. आणि साहित्य प्रकार कादंबरी हा निवडला कारण अजून पण आपला ग्रामीण भाग असेल किंवा शहरामध्ये बऱ्यापैकी वाचत असतील लोक वैचारिक पद्धतीचं किंवा संशोधनात्मक
वाचत असतील, पण ग्रामीण भागात तेवढा अजून वाचतात असं एवढी संख्या तुलनेनं शहराच्या फार कमी आहे. तर तिथं पण अशी बरीच उदाहरणं असतात. तर मला असं वाटलं, की आपण कादंबरी, कथा कादंबऱ्या जर असतील तर लोकांना मनोरंजक कंटेंट असणाऱ्या गोष्टी वाचायला जास्त आवडतं. त्यामुळं मी कादंबरीच्या माध्यमातून किंवा एका कथेच्या माध्यमातून हे जास्त चांगलं लिहू शकेन असं मला स्वतःला वाटलं. त्यामुळं मी कादंबरी हा प्रकार निवडला. लेस्बियन प्रकारच्या नात्यांची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील का? लेस्बियन महिलांच्या बाबतीत म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पुरुषांबद्दल आकर्षण कमी असतं किंवा जवळजवळ नसतं त्यांना. त्यांना एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीबद्दलच आकर्षण असतं. ही पहिली जमेची बाजू असते त्या संबंधांमध्ये. दुसरं असं की पुरुषांच्याकडून अत्याचार झालेला आहे किंवा एखाद्या मुलीची तिच्या लहानपणापासूनच वाढ होताना तिला त्या पद्धतीचं प्रेम, माया जे तिला अपेक्षित असतं किंवा तशा पद्धतीचा सहवास मिळालेला नसेल, तर एक माणूस म्हणून स्त्री-पुरुष हा भेदच नाही. एक माणूस म्हणून प्रत्येकजणच प्रेमाचा आणि मायेचा शोध आपण घेत असतो आजूबाजूला आपल्या. आणि जिथं सुरक्षित वाटतंय, जिथं आपल्याला छान वाटतंय एखाद्या व्यक्तीबरोबर, तर अशा व्यक्तीबद्दल ओढ निर्माण होत असते. आणि लेस्बियनच्या संदर्भात विचार केला तर मग दुसऱ्या स्त्रीकडून जर आपल्याला तशा पद्धतीचं काहीतरी सहवास मिळतोय, माया मिळतेय, तर मग त्या ओढीचं रूपांतर प्रेमात किंवा लैंगिक आकर्षणात होत असतं. किंवा अशा महिलांची मानसिक किंवा शारीरिक जी बदल होत असतात, तर त्यात वेगळे काही म्हणजे आपल्याला आपण वैशिष्ट्य असं काही वेगळेपणा काही जाणवतो का? तसा वेगळेपणा म्हटलं तर लहानपणापासून जरी एखाद्या मुलाबद्दल आकर्षण वाटतंय किंवा एखाद्या पुरुषाबद्दल आकर्षण वाटतंय, तर ते पुढं जाऊन तिच्यावरती काहीतरी आघात झालाय, तिच्यावर शारीरिक, मानसिक जे काही ट्रॉमामध्ये ती मुलगी वाढत असेल पुढं, तर हळूहळू ते लैंगिक आकर्षणाची साईड बदलत जाते तिची आणि मग तिला स्त्रियांबद्दल आकर्षण वाटतं. ह्या स्टेजला पण होत असतं किंवा मग जन्मतःच काही मुलींमध्ये असा प्रकार असतो की त्यांचं शरीर तर मुलीच्या सगळ्या पद्धतीनं वाढ होत असते. मुलगी म्हणून तिच्या शरीराची वाढ होत असते, पण तिच्या मनामध्ये मात्र त्या पद्धतीचे भाव नसतात. जसं आपण ठळकपणे बोललं तर मुली लाजतात किंवा नटण्याची मुरडण्याची हौस असते मुलींना किंवा कपड्यांची, शॉपिंगची किंवा काहीही जे सामान्य मुलीला ज्या गोष्टी आवडत असतात, तर त्या गोष्टींपासून अशा मुली थोड्याशा बाजूला असतात. तर आपण म्हणतो बघा की टॉमबॉय सारखी मुलगी आहे असं म्हणतो आपण. तर थोडंसं मुलांसारखं बिहेवियर त्यांचं तर असतं ते. जसं तुम्ही म्हणालात की ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांना त्या मुलींना वगैरे ते जाणवायला सुरुवात होते, पण मग ह्याला एखाद्या मानसिक विकृती किंवा एखादा रोग, आजार असं म्हणता येईल का? किंवा याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, असा आजार आहे, मानसिक आजार आहे किंवा विकृती आहे असं नाही म्हणता येणार ह्याला. कारण अगदी नैसर्गिकपणे जसं एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीशी किंवा मुलीचं एखाद्या मुलाशी जसं लैंगिक आकर्षण असतं सामान्यपणे, तसंच हे सुद्धा मुलाचं मुलाशी किंवा मुलीचं मुलीशी लैंगिक आकर्षण असू शकतं हे. आणि त्याचे पुरातन काळापासून दाखले आपण बघत आलोय, तर आत्ता जाऊन आपण कायद्याच्या पद्धतीनं असेल किंवा कुठल्याही पद्धतीनं असेल, आत्ता जाऊन इथं ह्या स्टेजला आल्यानंतर आपण त्याला आजार म्हणणं चुकीचं आहे. आता अलीकडं बघा, जेव्हापासून कायदा हा रद्द झाला किंवा त्याचा प्रभाव समाजावरती काय पडला, तर चुकीचा प्रभाव असा पडतोय की बऱ्याच वेळा असं दिसतं की काही मुलं किंवा काही मुली एक थ्रिलिंग फिलिंग आहे म्हणून, वाटावं म्हणून किंवा काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे म्हणून अशा पद्धतीनं किंवा फॅशन आहे, फॅड आहे अशा पद्धतीनं स्वतः सोशल मीडियासमोर किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांसमोर असे संबंध स्वीकारतात हे लोक. तर आणि काही वेळा असं पण होतं की स्वतःला असं काहीतरी वाटतंय
पण समोरच्या व्यक्तीबद्दल वाटतंय तर त्या व्यक्तीला फोर्स केला जातो ह्या रिलेशनसाठी, तर ह्याला मी विकृती म्हणेन, मानसिक विकृती. पण जर नॅचरली जर एखाद्यामध्ये असे सिम्पटम असतील अशा पद्धतीचे, तर ते नैसर्गिकच आहे. म्हणजे दोघी बाजूंनी जर ते असेल असेल तर ते ओके. हां. पण जर समजा एखाद्यावर फोर्स केला तर आपण त्याला तर विकृती ते म्हणू शकतो. मग तेच तर ते कायद्याच्या अंतर्गत जात होतं ना गुन्ह्यामध्ये. ओके. मग समलिंगी महिला आणि सामाजिक रचना याबद्दल तुम्ही काय सांगता? तर आपल्याकडं महिला म्हटलं की अजूनही फारसं महिलेला तिच्या भावना व्यक्त करायला वाव नाहीच आहे मिळत. तर ह्या लैंगिक भावना व्यक्त करायला किंवा अगदी घरातल्या व्यक्तींसोबत, अगदी नवऱ्यासोबत सुद्धा ह्या विषयावरती बोलायला बऱ्याच महिलांना नाही तेवढं स्वातंत्र्य. तर ज्यावेळेला समलिंगी महिलांचा किंवा अशा भावनांचा किंवा लैंगिक आकर्षणाचा विषय येतो, तेव्हा समाजाची आपल्या रचना अशी आहे, संस्कृती, धर्म, कुटुंब सांभाळायचं ते सगळ्या जबाबदाऱ्या आपण स्त्रियांवरतीच ठेवलेल्या आहेत. समाजाची रचनाच तशी आहे. तर अशा सगळ्या रचना असताना अशी एखादी असते की बंडखोरी करून ती नाही माझ्या अशा पद्धतीच्या भावना आहेत त्याचा स्वीकार सगळ्यांसमोर करते. पण खूप कमी अशा स्त्रिया असतात की ज्या घुसमटून जातात. बऱ्याच वेळा अशा स्त्रियांना स्वतःच्या आतल्या अंतर्गत असणाऱ्या भावनांना व्यक्त करता येत नाही म्हणून त्या घुसमटून राहतात एकतर, किंवा आत्मघाताचे पण उदाहरणं घडतात बरीच सारी अशी. किंवा मग रीतसर घरातल्यांनी सांगितल्यानंतर रीतसर लग्न करून संसारही करतात अशा मुली. पण पुढे जाऊन कुठं अशा पद्धतीचं जर दुसरी स्त्री जर भेटली तिला तिच्या आयुष्यामध्ये, तर मग त्यावेळी त्यात असे संबंध पण स्वीकारतात. म्हणजे जेव्हा संधी मिळत असेल तेव्हा होईल किंवा तिला बोलायचा वाव मिळेल तेव्हाच हे होत असतं. म्हणजे अगदी यामध्ये असं वयाचं बंधन आपल्याला म्हणता येणार नाही. नाही म्हणजे येत एखादं म्हणता. आपण पुरुषासोबत लग्न करून सुद्धा हो. काही काळाने तिच्या या भावना ती व्यक्त होते किंवा हां. करते, असं यामध्ये आपल्याला म्हणता येईल. अशा ह्याच विषयावरचा शबाना आझमी आणि नंदिता दासचा एक सिनेमा पण हिंदीमध्ये येऊन गेलाय, खूप जुना आहे. त्यामध्ये पण त्या दोन जावांचं असं रिलेशन दाखवलेलं आहे. म्हणजे याला आपल्याला वेगळं असं म्हणण्याचं काही हे नाही आहे, हां. कारण हे ओघाने होतं किंवा त्या दोघी स्वीकारून पुढे जातात. पण आता तुम्ही ही जी कादंबरी लिहिली आहे याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? मग कादंबरीकडून अपेक्षा म्हणायचं तर मी ज्या हेतूनं हा विषय मांडलाय, खऱ्या अर्थानं ह्या गोष्टीकडं बघायला पाहिजे त्या दृष्टीनं बघितलं जात नाही समाजामध्ये. ह्या गोष्टीला अनैसर्गिक मानलं जातं किंवा विकृती मानलं जातं आजही. तर हे कुठंतरी गैरसमज लोकांच्या मनातले दूर व्हायला हवेत. मी फक्त महिला समलिंगींचा विषय मांडलाय ह्यातून, तर निदान काही महिलांना ह्या विषयाबद्दल जे वाचतील त्यांना ह्या विषयाबद्दल थोडंफार ज्ञान, माहिती मिळेल थोडीफार ह्यातली. हीच अपेक्षा आहे माझी की नक्कीच. म्हणजे खरं तर हा विषय जसा उघडपणे बोलला जात नाही, पण निदान ज्या वेळेला आपली ही कादंबरी आता प्रकाशित झाली आहे, ही लोकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचल्यानंतर, कारण कादंबरी मी स्वतः वाचलेली, त्यामुळे बरेचसे गैरसमज त्यांच्या यातून दूर होणार आहे. आणि मला आवर्जून यात उल्लेख करावासा वाटतो की तुम्ही 3 भाषांचा यामध्ये वापर केलेला आहे. एक मराठी आहे, इंग्लिश आहे आणि गोवन आहे. आणि गोव्याचा जो वर्णन तुम्ही या ठिकाणी केलेले ते अतिशय सुंदर आहे. तर म्हणजे काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? निसर्गाचं वर्णन म्हटलं तर माझं निसर्ग प्रेम आहे, तर ते कुठंतरी रिफ्लेक्ट झालंय लिखाणामध्ये असं म्हणता येईल. आणि भाषांचा विचार केला तर जशी पात्र तयार होत गेली, लिखाणामध्ये येत गेली, तसं त्या पात्रांच्या आजूबाजूच्या परिस्थिती असतील किंवा त्या पात्राचं राहणीमान असेल त्या पद्धतीची ती भाषा येत गेली त्यात. ओके. आणि खरं तर लेस्बियन या नातेसंबंधांनी आपल्याला समाज व्यवस्थेला याच्यावर म्हणजे काही फरक पडतो का? स्त्रीवरती इतकी मोठी जबाबदारी देऊन ठेवली आहे संस्कृती सांभाळायची आणि कुटुंब सांभाळायची, तर हे कुठंतरी संस्कृतीला धक्का लागणारं आहे असा विचार करणारे लोक तर खूपच असणार आहेत, आपल्या आसपास असतातच असे लोक.
तर त्यामुळं या विषयाकडे बघताना हा विचार पहिल्यांदा होणारच आहे की हे चुकीचं आहे म्हणून. पण खरं म्हणजे ह्या कादंबरीच्या वाचनातून लोकांनी ह्या विषयाच्या संबंधित असणाऱ्या अजून जे काही लिखाण मिळेल, जे काही साहित्य मिळेल, तर ती माहिती लोकांनी वाचावी, त्याचा शोध घ्यावा आणि हा विषय समजून घ्यावा, नक्कीच. असं वाटतं मला. आणि आता जे धाडस तुम्ही केलं आहे, जर भविष्यामध्ये नवीन जर लेखकाला अशा विषय जर मांडायचे असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? नवीन कोणी लिखाण करत असेल तर अजून चांगल्या पद्धतीनं ह्या विषयाचा अभ्यास व्हायला पाहिजे. कारण फिक्शन आपण काल्पनिक एखादं काहीतरी मांडत असतो, तर त्यावेळेला काल्पनिक जरी असलं ते, तरी पण जो मूळ विषय असतो त्या लिखाणातला, तर त्या विषयाशी संबंधित अभ्यास तर करायलाच लागणार. आणि जेवढा जास्त छान आपण सविस्तर अभ्यास करू, तेवढं चांगल्या पद्धतीनं मांडता येईल. नक्कीच. आता शुभांगी दळवी म्हणून तुम्ही तुमच्या कादंबरीबद्दल वाचकांना काय आव्हान कराल किंवा काय सांगाल? एवढंच सांगेन की आत्तापर्यंत आपल्या समाजामध्ये जे काही समज, गैरसमज या पद्धतीच्या संबंधांविषयी आहेत, तर ही कादंबरी वाचल्यानंतर निदान महिला समलिंगींच्या बाबतीतलं थोडंफार तरी माहिती ह्या वाचकांना माझ्या या पुस्तकातून मिळेल. आणि वाचकांनी वाचावं हे पुस्तक, न वाचता त्याच्यावरती काही कमेंट करत बसण्यापेक्षा वाचल्यानंतर आणि या विषयाशी संबंधित अजून काही माहिती त्यांना जर मिळत असेल तर ती वाचल्यानंतर मग बोलावं ह्या विषयावरती, एवढंच म्हणेन मी. अशा महिलांच्या बाबतीत मला अजून एक विचारायला आवडेल की अशा महिला शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये त्यांचा वावर कसा असतो, म्हणजे समाजामध्ये त्यांचा वावर कसा असतो? ज्या वेळेला एखादी लेस्बियन महिला आहे, तिला तिच्या भावना तिनं स्वीकारल्यात किंवा तिनं इतरांसमोर व्यक्त केल्यात, तर त्यावेळी तिला नाकारलं जातं, पहिलं कुटुंबाकडून, समाजाकडून. आणि जेव्हा त्यांना नाकारलं जातं किंवा त्यांच्या अस्तित्वाला आता धोका आहे असं वाटतंय, तर शहराचा विचार केला तर शहरामध्ये बऱ्यापैकी आता स्वीकारलं जातं आहे आणि राजरोसपणे वावरतात ह्या महिला. पण त्या मानानं ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये अजूनही देवदेवतांचा आधार घेतला जातो. मग देवाच्या नावानं जोगवा वगैरे मागायचं किंवा अंगात येणं वगैरे पण पद्धती असतात. तर देवाचा, थोडक्यात असं म्हणेन की देवाचा नावाचा आधार घेऊन ह्या बायका मग जगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांच्यात जर त्या भावना उत्पन्न झाल्या, निर्माण झाल्या आणि त्यांनी जर त्या कुटुंबापुढे मांडल्या, तर अशा पद्धतीनं त्यांना विभक्त केलं जातं किंवा बाजूला ठेवलं जातं. मग हा धोका होऊ नये किंवा हा त्रास होऊ नये म्हणून तर महिला दबून राहतात ना, ह्या भावना जरी असल्या म्हणजे तरी आपल्या भावना त्या व्यक्त करत नाहीत. तर त्याला कुठंतरी शास्त्रीय आधार सुद्धा आहे, हे मला ह्या पुस्तकातून सांगायचं होतं. आणि हे वाचल्यानंतर किंवा ह्या संबंधित अजून काही साहित्य वाचल्यानंतर लोकांनी विचार करावा ह्या गोष्टीचा की हे शास्त्रीय आहे का अशास्त्रीय आहे, नैसर्गिक, अनैसर्गिक, बऱ्याच पद्धतीनं ह्या मुद्द्यावर वाद आपण वाचतो, बघतो सगळ्या ठिकाणी. ओके. पण या पुस्तकातून बऱ्यापैकी जे गैरसमज जे आहेत लोकांचे, ते नक्कीच दूर होणार आहेत. आणि पुस्तकातील भाषा अगदी सोपी आणि सुटसुटीत असल्यामुळे ती वाचकांनाही, अगदी नव्याने कोणी वाचणार असेल तरीही ती अगदी त्यांना समजेल अशी ती भाषा आहे. विषय नाजूक असला तरी आपली कादंबरी दमदार आहे असं मी नक्की सांगेन. आणि प्रत्येकाने ही कादंबरी वाचावी, आपले अभिप्राय आम्हाला कळवावेत. आणि मॅडम, तुम्ही इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, याबद्दल तुमचे मी निविराच्या वतीने खूप खूप आभार मानते. धन्यवाद. द लेस्बियन हे शुभांगी दळवी यांचं पुस्तक आपल्याकडे प्रकाशित झालेलं आहे. सर्व महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर निविराच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा ते आहे. फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर सुद्धा तुम्हाला ते मिळून जाणार आहे. स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर संपर्क साधल्यानंतर हे तुम्हाला घरपोच मिळून जाईल. निविराच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.